सर्वप्रथम सेलिब्रिटी प्रमोटर्स या चॅनलला आमच्या दोघांतर्फे हार्दिक शुभेच्छा. या इथे आल्यानंतर खूप बरं वाटलं. म्हणजे मला जेव्हा मी आलो तेव्हा ऑलरेडी मला कळलं की प्रियाताई तिकडे आहेत. तर म्हटलं क्या बात आहे, म्हटलं वाह उत्तम. म्हणजे अर्धी जी भीती असते, आपण एक नवीन जेव्हा चालू असलेल्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा जातो तेव्हा नॅचरली कोणताही आर्टिस्ट आला पटकन करतं, त्याला ते टेन्शन असतंच की आधीच तो सेट झालेला असतो आर्टिस्ट टू आर्टिस्ट रिलेशनमध्ये. तर त्यामुळे त्याच्यानंतर मग आपण पटकन जाऊन तिकडे मॅच होणं याच्यामध्ये खूप वेळ लागू शकतो. काही वेळेस तो होतोच म्हणा. पण मी इकडे आलो तेव्हा प्रिया तरी होत्याच, पण बाकी पण म्हणजे अक्षय काय श्रेयस काय हे दोघेही जे होते तर ते इतके जवळ आले, इतके पटकन, अरे वा क्या बात आहे. आणि त्यामुळे भीती नावाचा हा प्रकार हा मला येता येतं इकडे जेव्हा मी आलो या स्टुडिओच्या प्रांगणात, तर तेव्हा त्याच्यानंतर ते दोघे येऊन भेटल्यानंतर हे सगळेच भेटले. त्याच्यानंतर भीती हा प्रकार राहिलाच नाही मनात आणि आम्ही खूप छान एकत्र आलो. ऍक्च्युली भीती अशी नसते, पण ते कुठेतरी ऑकवर्डनेस असतो, त्यांच्याकडूनही असतो आणि आमच्याकडूनही असतं की बाबा हे कशी समोरचं माणसं आहेत, युनिट कसं आहे आणि कशा पद्धतीचं डिरेक्टर कसं आहे, हे सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात असतात. आणि कसं असतं जेव्हा विलन म्हणून आम्ही जिथे त्या सिरियलमध्ये इंट्रोड्यूस होतो ना, तेव्हा मला खूप बोलायचं असतं, खूप खूप काही करायचं असतं, खूप म्हणजे इमोशनली किंवा डायलॉग्स पानाच्या पानं बोलायची असतात. अशा वेळेला ना समोरचे आर्टिस्ट कोऑपरेटिव्ह असणं फार गरजेचं असतं. नाहीतर काय होतं की मग कसं होतं की तुम्ही 2-2, 3-3 पानं बोलत असतात त्याच्यामध्ये, आणि मग अशा वेळेला मग ते जर समोरची लोकं तुम्हाला तेवढं सपोर्ट करणारी नसतील किंवा डिरेक्टर समजावून सांगणारा नसेल, तर मग ते कुठेतरी असं व्हायला लागतं की अरे, कारण ना सिरियलचं काम ना हे चित्रपट आणि नाटकाच्या पेक्षा टोटली वेगळं आहे. हे लोकांना असं वाटतं की सिरियलमध्ये काम करणं खूप सोपं आहे, तर तसं नाही आहे. इथे तुम्ही 12-13 तास तुम्ही इथे काम करता. इथे तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आलेलं असतात, रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही इथे असतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला खूप सीन्स करायचे असतात. ह्यांचं इथे चॅनलच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे इथे सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही तिथे तुमचं म्हणजे तुम्ही स्वतः इथे येऊन एस्टॅब्लिश होणं, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणं, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकत्र कराव्या लागतात. त्यामुळे तो तो प्रॉब्लेम असतो किंवा ते एक म्हणतो ना, ते टेन्शन असतं. बाकी ॲक्टिंगचं किंवा ह्याचं टेन्शन आता राहिलेलं नाही आहे. आता आम्ही मग ती भीती राहिलेली नाही आहे, कॅमेऱ्याची भीतीही आम्हाला नाही आहे. पण ह्या सगळ्या एकत्र गोष्टी करून जाणं. आणि कसं असतं की मी म्हणा किंवा सतीश म्हणा, आम्ही ना खूप सिरियल्स नाही करत. म्हणजे मी तर मागच्या वर्षी सिंधुताई सपकाळ केली होती, त्याच्यानंतर मी आत्ता केली. मध्ये एक वर्षाचा गॅप गेला. त्यानंतर फिल्म करणं, फिल्मचं काम कसं सुशेगात असतं. छान 15 दिवस 20 दिवस काम करा, 8 दिवसात 2-3 सीन होतात, आरामात काम होतं आणि एका शिफ्टमध्ये काम होतं. आता मग तिथे ना खूप शांतपणे रिलॅक्स मोडमध्ये काम केलं जातं. तसं इथे नाही, इथे वेळ काढायची असते, तर टायमिंगच्या हिशोबाने त्यांना काम करावं लागतं. 8 मिनटं एवढी निघाली पाहिजेत. मग त्याच्यामधून तुम्ही तुमचं ॲक्टिंग, त्याच्यामधून तुम्ही तुमचे संवाद, मग हे सगळं लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणं हा फार मोठा टास्क आहे. हे सोपं नाही. त्यामुळे म्हणजे माझं हे टेम्परामेंट होतं की इतकी वर्ष मी 10 ते 12 दिवसाच्या वरती कामच केलेलं नाही आहे. ते मी आज जेव्हा 20-25 दिवस काम करते, म्हणजे माझं ते टेम्परामेंटच नव्हतं की नाही हो मला नाही जमणार, मी 20-25 दिवस एकाच पद्धतीचं ॲक्टिंग कसं काय करू शकते. पण मग मी असं विचार केला, अरे खूप लोकं करत आहेत, मग आपण केलं तर काय बिघडतं, एक करून बघूया. म्हणून माझ्याकडून हे सुरू झालं. पण मी आता ते खूप ही प्रोसेस एन्जॉय करते आहे आणि मला असं काही टेन्शन येत नाही की मला असं वाटतं की आपण स्टक होऊ, कुठेतरी आपल्याला स्ट्रक झाल्यासारखं वाटेल, पण असं काहीही घडत नाही. कारण बेसिकली माणसं खूप आमच्या बरोबरची खूप चांगली, म्हणजे घरातल्या गृहिणीला कळेल इतक्या साध्या सोप्यात सांगतो शब्द की आपण जेव्हा घरातली फॅमिली आपली जेवायला बसली आहे आणि माऊली जेव्हा गरम चपात्या लाटते, ती तव्यावरती टाकते आणि ताटात देते, तर हा जो प्रोसेस आहे ही एक की पोळी लाटणं, ती तव्यावरती टाकणं, दुसरी करायला घेणं, ती ताटात टाकणं, हा जो प्रोसेस आहे तसंच आहे. आज एपिसोड आम्ही सुरू करत असतो, तो एडिटिंगला जातो आणि तो तुमच्या पुढे समोर येतो. हा एवढाच भाग आहे त्याच्यामधला, पण ती तारेवरची कसरत आहे आणि ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये खूप लोक इन्व्हॉल्ड असतात, खूप मोठं युनिट इन्व्हॉल्ड असतं. करेक्ट. त्यामुळे मजा येते. पण तरी सुद्धा 15-15 तास शूटिंगचं असतं आणि टेलीचं ह्याचं वातावरण झालंय, रुटीन झालंय. पण घरातल्यांना वेळ कशा प्रकारे दिला जातो? आता अभिनय आहे, स्वानंदी आहे, तर त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग किती कमी झालंय किंवा फोनवर बोलणं वगैरे होतं का?
बेसिकली काय होतं ते मी घेते. नाही नाही बोल ना. नो नाही, प्रॉब्लेम. नाही, अरे ते. नो प्रॉब्लेम बोल ना. नाही काय होतं, एक तर वेळ नाहीच आहे. आता अभिनय पण खूप बिझी आहे, अभिनयाच्या फिल्म्स पण चाललेल्या आहेत आणि अभिनयाचं नाटक पण चालू आहे. त्यामुळे अभिनयाचं माझे आठवड्यातून 1-2दा भेट होते. स्वानंदी तिच्या गोष्टींमध्ये चालू आहे. पण आता हे प्रोसेस आहे, म्हणजे आता ह्या गोष्टीची आता आम्हाला सवय झाली आणि वेळ काढायची म्हटलं तर मग महिन्यातून 1-2 सुट्ट्या वगैरे मी घेते. मग सगळ्यांना विचारून, मग मुलांना विचारून की बाबा तुम्ही आहात का, आपण मग 2 दिवस जरा एन्जॉय करायचं का, घरात थांबायचं का, मग फिल्म बघणं, कुठे बाहेर जेवायला जाणं, मित्रमैत्रिणींना बोलवणं. पण मला वाटतं त्या लहान होत्या तेव्हा तुम्हाला वाटतं फक्त सिनेमेच करत होतीस हो. त्यावेळेस, मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. कारण तेव्हा त्यांचे लहान असताना बड्डे आपण साजरी केली आणि दरवेळेस आम्ही हजर असायचो. तर तेव्हा घर सांभाळणं हे एवढं एक होतं आणि जर सिनेमा आलेच तर मग ते, नाहीतर अदरवाईज बघितलं मी त्यांना त्यामुळे आता लहान. तेही लोक, आता ती मोठी झालीत मुलं, आता त्यांच्यामध्ये तरीही तक्रार असते की मम्मी अगं तुला कधी सुट्टी मिळणार आहे, 2 दिवस काढ ना जरा आमच्यासाठी, काढ ना. कारण तसं काय, आम्ही 3 जणच एकमेकांना आहोत. फार काही असं म्हणजे माझ्या घरातून पण कोण असं मोठं कुटुंब नाही आहे. आमचं बेर्डे कुटुंब खूप मोठं आहे, प्रत्येकाचे प्रत्येकाला व्याप आहेत. पण तरीसुद्धा आम्ही बेर्डे एकमेकांना भेटत असतो आणि मजा करत असतो. पण आणि जेव्हा भेटतो तेव्हा एन्जॉय करतो. पण असं खूप वेळ देणं होत नाही. पण ही प्रोसेस त्यांनाही माहिती आहे आणि आम्ही आमचं काम बेसिकली एन्जॉय करतो आहे. आणि त्या मुलांना त्या गोष्टीचा आनंद आहे की इतक्या वर्षानंतर मी खूप काम करते आहे. तर मधल्या 4 वर्षाच्या काळामध्ये मी राजकारण आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि असं काम करत असल्यामुळे मी खूप माझ्या कामाकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता ही प्रोसेस मी परत एन्जॉय करायला लागले आणि मी आता टोटली ह्याच्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे. त्यांना हा लुक आवडलाय का, कॉम्प्लिमेंट आली का त्यांच्याकडून? त्यांना असं होतं की मम्मी हा लुक जर बऱ्याच वेळेला येतोय, ठीक आहे, म्हणजे आणखी वेगळं काही असं तर आम्हाला बघायला आवडलं असतं. पण नाही, ठीक आणि आहे. त्याहीपेक्षा म्हणून की लुकपेक्षा कॅरेक्टर वाईज ते प्रत्येक व्हेरिएट होतं, तर ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि माझी जी कॅरेक्टर आहे ना, ही लाऊड नाही कॅरेक्टर, म्हणजे लुक माझा तसा आहे पण माझी भाषा तशी नाही आहे. त्यामुळे ना हे खूप सटल कॅरेक्टर जातं. म्हणजे ती पाताळ यंत्री आहे, ती कारस्थानी आहे, पण तिचं तिच्या मुलावर प्रेम आहे, पण तिला त्याची बायको नको आहे. अशा खूप साऱ्या गोष्टींची सरमिसळ तिची ह्या कॅरेक्टरमध्ये आहे. त्यामुळे ती ना अशी दंडाला धरून किंवा अशी कजाग नाही आहे, ती खूप हुशार आणि अत्यंत पाताळ यंत्री बाई असल्यामुळे तिला बरोबर माहिती तिला काय करायचं आहे. त्यामुळे हे कॅरेक्टर प्ले करताना मला मजा येते. त्यामुळे स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थिती या 4ही गोष्टीत वावरणारी ही एक उत्कृष्ट भूमिका असते प्रत्येकाची. बरोबर. ती भूमिका आम्ही साकारत असतो. आणि दयानंदचं पण कॅरेक्टर जे आहे ना, ते प्रॉपर खलनायक वृत्तीचाच मनुष्य आहे हा. बरोबर. आणि सतीशने ते आपल्या डोळ्याने इतकं उत्तम दाखवलं, त्याला फार वेगळं करायची गरज लागत नाही. आणि थँक्यू. फार उत्तम त्याने ते प्ले केलेलं आहे. आणि आम्ही खूप चेष्टा करायची त्याची शूटिंगच्या वेळेला, म्हणजे खूप त्याला वाईट साईड बोलायचंय, पण तो बिचारा इतका चांगला आहे की तो ठीक आहे. सगळं चेष्टा ऐकून घ्यायची. नाही, ही पावती असते काही वेळेस, पण ते एक म्हणतो ना की आपल्याला हवा असतो तो एक भाग त्यातला, की तो मिळत होता रिस्पॉन्स वाईज त्याच्यामध्ये. आणि आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे होणार सुनमी या घरची किंवा स्वराज्य रक्षक संभाजी गाय किंवा असं सासर सुरेख, या सगळ्या याच्यामध्ये कॅरेक्टर करत असताना जरी निगेटिव्ह असली तरी प्रत्येक याच्यामध्ये त्यातली जी वृत्ती होती ती सगळी वेगवेगळी होती. म्हणजे तो गुंड नाही येतो, तर ती माणसाच्या ह्याच्यामधली ती वृत्ती, आणि ती वृत्ती तुम्हाला निगेटिव्ह असली तरच ती होती. म्हणजे याच्याकरता मला बऱ्याच गोष्टी आल्या होत्या की याच्यामध्ये देखील की तुम्ही असे का वागता सुनबाईचे. तर म्हटलं मी एक आर्टिस्ट म्हणून आलो आहे, पण मी जर नसेन तर दुसरा कोणीतरी येणार, आणि ही जर वाईट प्रवृत्ती जर आपण दाखवली नाही तर आपल्या समाजामध्ये हे वाईट आहे हे दाखवण्याकरता दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, मग ते दाखवणं गरजेचं आहे. तर ते आम्ही गरजेचं आहे ते म्हणून दाखवतो तेवढं, की याला विरोध झाला पाहिजे, आणि तो हिरोच्या माध्यमातून होतो. आता मालिकेत एक नवीन ट्रॅक आलाय आणि आता श्रेयस बराच झालाय, पण तरी मी तो तुमच्यासोबत नाटक करतोय. पण जेव्हा हे सगळं तुमच्यासमोर येईल तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे आणि कसं आम्हाला पुढचं तुमची भूमिका दिसणार? आम्हाला अजून तरी कळलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही काही याच्याबद्दल बोलू शकत नाही. आमच्या समोर जे ताट वाढून आलेलं आहे ते आम्ही त्याच्यामध्ये खातो. पुढचं नाही विचार करत अजिबात. माहित नाही, काहीच माहित नाहीये, माहिती नाही. पण एक सांगेन की श्रेयस फार उत्तम काम करतोय. तो जे शिफ्ट करतोय ना, तो मानसिकरित्या कमकुवत असलेला श्रेयस आणि तो आता बरा झालेला श्रेयस, हे फार छान पद्धतीने तो प्ले करतोय. आणि आमची त्याच्यावर काय रिॲक्शन असेल हे आता काय लिहून येतं ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आणि ते चांगलंच येईल.
कारण काय आहे आता ना आणखीन जास्तीत जास्त स्ट्रॉंग होत चाललेत सगळ्या गोष्टी, की प्रत्येक कॅरेक्टर आता एस्टॅब्लिश होतं म्हणजे आहेच, पण आता अक्षय श्रावणींपासून पण आणखीन त्या कॅरेक्टर्सना आणखीन तो असा जोर आलाय. आमच्या कॅरेक्टर्स पण आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने त्यामुळे आम्ही आर्टिस्ट आम्ही नेहमी म्हणतो की चॅनल देवो भव. ते जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही इनॅक्ट करत असतो. कधी असं वाटतंय का की आता खलनायक सोबतच दुसरं कोणतंही छान असं गोडी गोडीचं कॅरेक्टर करावं असं वगैरे वाटतं? मी आता एक फिल्म केली आहे बिशी मंडळ म्हणून. त्याच्यामध्ये प्राजक्ता माळी आणि मी दोघी जणी आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे एक बायकांच्याच स्त्रियांच्याच विषयावरतीच भाष्य केलं आहे. थोडंसं लाईट कॉमेडी फिल्म आहे ती. त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर तसंच आहे की एक छान सोज्वळ बाई जी कर्तबगार आहे, कणखर आहे आणि ती एक तिचा मसाल्याचा कारखाना आहे, मग तिचा जो बिझनेस आहे त्यांचा आणि ती कशी चालवते आणि त्याच्यातून ते कसं, असं एक खूप चांगला सब्जेक्ट माझा लवकरच येतो आहे आणि त्याच्यामध्ये पण लोकांनी ती फिल्म पाहावी. खूप छान पद्धतीची फिल्म आहे ती, बायकांना आवडणारी फिल्म आहे. तुम्हाला असं कॅरेक्टर हवं असं वाटतं? नाही, मला हवं असं वाटतं नाही. मला तर मिळालं तर खरंच आनंद होईल. कारण मी, प्रशांत, प्रदीप आम्ही चल काहीतरीच काय नाटक केलं तर त्याच्यामध्ये वेगळा प्रकार होता. बेदोणे 5 केलं प्रशांतबरोबर, तर ते वेगळं होतं. किंवा मीच्याबरोबर आम्ही केलेलं चतुर किती बायका, तर याच्यामध्ये सगळी वेगवेगळी कॅरेक्टर्स होती तीन आणि तीन सगळी विनोदी होती, तुफान अगदी. पण तसाच काही वेगळा मिळाला तर मग करायला हरकत नाही. नाहीतर काय होतं की आपण 1-2 महिने रिहर्सल करायची आणि फक्त 4-5 प्रयोग करायचे आणि मग ते आपल्याला नाही झालं तर मग ते आवडत नाही. तर त्यामुळे तसं चांगलं जर लिखाण असलेलं आणि चांगलं नाटक आलं तर नक्कीच मला करायला आवडेल आणि चांगली विनोदी भूमिका आली तरीही ती करायला आवडेल मला. खलनायक हा प्रॉपर तो हे नसतो, उत्कृष्ट नसतो, त्यातून पण काहीतरी एक चांगली बाजू असते. तर शकुंतलामधली एक चांगली सवय काय किंवा हुशार आहे वगैरे शकुंतला किंवा दयानंद, त्यांच्यातलं एक एक चांगला गुण काय सांगतो? शकुंतलाच्या बाबतीतलं मी सांगेन खास करून, कारण शकुंतला बाकी सगळ्या गोष्टीत जरी ती मी सांगतो किंवा ती स्वतःच्या आणि करते विलनिश जो प्रकार म्हणजे एकंदरीत रिवेंज घेण्याचा प्रकार, तर त्याहीपेक्षा कुठेतरी ती बॅक ऑफ द माइंड तो मुलगा जो आहे त्याच्याकरता ती जीवापाड प्रेम करत असते आणि त्याच्याकरता ती कोणत्याही थराला जाऊ शकते. यातले बारकावे तिने जे काही दाखवलेत काही, तर ते फार वाखाणण्याजोगे आहेत. की मी दररोज बघतो तिला ऑफ द कॅमेरा की अरे नाही, मग त्या याच्यामध्ये पटकन तो एक विलनिश जाऊन एक आई म्हणून तिचा जो चेंजओव्हर आहे तो चेंजओव्हर ती पटकन तेवढ्या एका फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये देते आणि मोकळी होते. तो जो कळणं न कळणं याच्यामधला तो भाग आहे, एक म्हणतो ना आपण की पापणी लवणं, आणि तो त्यातला, तर ती तेवढीच आहे की जी सहजपणे अशी टच करून जाते हृदयाला की अरे क्या बात आहे. हा भाग आहे. थँक्यू. दयानंद हे हार्डकोर व्हिलन कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामधला चांगुलपणा असं म्हणणार नाही मी, पण तो स्वतः बाबतीत म्हणतात ना आपण स्वतःची काळजी घेणारा किंवा सेल्फ काय म्हणतो आपण, सेल्फिश, प्रचंड सेल्फिश आहे तो. आणि स्वतःला हे करणं म्हणजे ते बायकोची पण त्याला काही पडलेली नाहीये, पण तो अत्यंत धूर्त आहे. ते धूर्त असताना प्रत्येक वेळेला आकरस्थाळीपणा दाखवण्याचीच गरज नसते. तो धूर्तपणा सतीशने फार उत्तम पद्धतीने दाखवलाय की ना, तो काय पुढे करणार आहे हे पटकन लक्षात येत नाही आपल्या. पण त्याने, मी सांगितलं ना, सतीश डोळ्याने इतका उत्तम खेळतो की म्हणजे मस्त. म्हणजे सतीश सरांच्या त्या बाबतीमध्ये नादच नाही करायचा. आणि बेसिकली नाटक करत असल्यामुळे, इतकी वर्ष नाटकाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ना, त्या कॅरेक्टरला एक पॉलिश म्हणतो आपण. खलनायक बरेच करतात, पण ते पॉलिशिंग असतं ना त्या कॅरेक्टरचं, ते पॉलिशिंग सतीश सर भयंकर उत्तम करतात. थँक्यू व्हेरी मच. कॉम्प्लिमेंट ऐकून किती छान वाटतंय, कारण की सहकलाकार काम करताना आपल्याला सजेशन देतच असते. ते कौतुक खूप महत्त्वाचं असतं कॅरेक्टरचं. ते ऐकून किती छान वाटतंय. एका वाक्यात काही नाही, मी म्हणेन ना की गिव्ह अँड टेक असल्यानंतर आणि पूर्वी आम्ही आत्तापर्यंत थिएटर करत आल्यामुळे एकमेकांबद्दल असं नसतं की अरे हां तुझं कर मी माझं करतो, असं नसतं. तर त्याशिवाय तुमचा सीन दिसूच शकत नाही. आणि जर तो सीन चांगला व्हावा असेल तर त्याच्याकरता गिव्ह अँड टेक पाहिजेच. आणि तशीच ते सहकार्य नाही मिळालं तर मग ते लोकांनाही बघायला कंटाळवाणं वाटतं. असे खूप सिरियल्स बघितले आहेत मी, जिथे ना आर्टिस्टमध्ये एकमेकांमध्येच खूप ईर्ष्या निर्माण होते आणि मग चांगल्या सिरियल्स बंद पडलेल्या पाहिल्यात मी. पण इथे आमच्याकडे तसं नाही आहे. टचवूड, मी स्वामींच्या कृपेने एवढं म्हणेन की मी आत्तापर्यंत जिथे जिथे काम केलेलं आहे ते सगळे आर्टिस्ट आणि इतके कोऑपरेटिव्ह आहेत. आमचा हा ग्रुप पण अत्यंत सुंदर आहे. कॅमेरा डिपार्टमेंट असू दे, डिरेक्शन डिपार्टमेंट असू दे आणि आर्टिस्ट असू दे, आम्ही सगळे मज्जा करत काम करत असतो. असं नाही की भांडणं होत नाही
चिडाचिड होत नाही, होतं ना, सगळ्या गोष्टी होतात. वाद आणि संवाद हा त्यातला महत्वाचा भाग आहे, तेवढं होतं. त्यामुळे ते होतं आणि प्रेमाने सगळे परत एकत्र येऊन बोलायलाही लागतात. त्यामुळे तो मुद्दा आहे. सांग मी काय. मी फक्त एवढं सांगेन, 7 वाजता रोज सन मराठीवरती मुलगी पसंत आहे ही मालिका बघा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील, काही सूचना असतील तर त्या आमच्या चॅनलच्या मार्फत आमच्यापर्यंत पोचवा, किंवा या चॅनल्सच्या संदर्भात असतील तर त्यातनं आम्हाला पोचवा. आम्ही ती सुधारणा करू. आणि पण नक्की बघा, कारण तुमचं बघणं हे आमचं भविष्य आहे, हे लक्षात ठेवा. येस मम्मा. येस. थँक्यू व्हेरी मच.